माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या विकास पर्वाचा सविस्तर लेखाजोखा मांडत अमरावतीचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाने विविध क्षेत्रात साधलेल्या अभूतपूर्व प्रगतीचा आढावा घेतला। शहरातील हॉटेल मैफिलीन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारच्या विकासात्मक वाटचालीची माहिती देत विविध जनकल्याणकारी योजनांची यशोगाथा मांडली। यावेळी बोलताना नामदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, शेती, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आर्थिक दुर्बल घटक कल्याण आणि राष्ट्रीय सुरक्षेसह सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राच्या आधारे देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम केंद्र सरकारने यशस्वीपणे केलं आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, PM किसान सन्मान निधी, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अभियान तसेच वंदे भारत रेल्वे यासारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आल्याचं सांगितलं। ग्रामीण भागातील विकासाला गती मिळाली असून गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं। भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य करताना बावनकुळे यांनी G20 परिषदेच्या यशस्वी आयोजनाचा विशेष उल्लेख केला। जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताची वाढती ताकद, संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन, परदेशी गुंतवणुकीत झालेली वाढ आणि जागतिक स्तरावर भारताला मिळणारा सन्मान हे मोदी सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वाचे परिणाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पत्रकार परिषदेदरम्यान विविध माध्यम प्रतिनिधींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बावनकुळे यांनी विकासाभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती दिली। आगामी काळातही जनतेच्या हितासाठी विकास आणि सुशासनाचा हा प्रवास अधिक वेगाने सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला भाजपाचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, आमदार प्रतापदादा अडसड, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी, सुनील काळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नागरिकांपर्यंत मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या विकास, सुशासन आणि जनकल्याणाच्या प्रवासाची माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेचा समारोप केला। हिंदी मराठी